सुरू करा. नमस्कार. आपण विवेकानंद प्रबोधिनी विश्वविद्यालय आणि अन्य समविचारी संघटना यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं आपण भारतीयता आणि शिक्षणाचं भारतीयकरण या विषयावर एक 4 सत्र ठेवावीत असं डॉक्टर नरेंद्र जोशींनी सुचवलं. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात 2 झाली. या आठवड्यात आज आणि परवा दिवशी पुन्हा याच विषयावर आपण बोलणार आहोत. पहिल्या 2 सत्रामध्ये धर्म, एकात्मता वगैरे वगैरे संकल्पनेसंबंधी आपण विचार केला, काही माहिती घेतली आणि त्याचबरोबर गेल्या सत्रामध्ये विशेषतः हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि थोडंफार सेक्युलर अशा विषयावर काही माहिती घेतली आणि त्यानंतर आजच्या आणि उद्याच्या सत्रामध्ये, पुढच्या 2 सत्रामध्ये आपली भारतीयता आणि या दोन्हीचं भारतीयता आणि शिक्षणाचं भारतीयकरण यासंबंधी जी काही थोडीफार माहिती आहे त्या माहितीमध्ये तुम्ही स्वतंत्रपणानं भर घालू शकता. परंतु जी थोडी माहिती मी आपल्या पुढं ठेवतोय, डॉक्टर नरेंद्र जोशी आणि आपणा सर्वांना धन्यवाद. आज सेक्युलर या शब्दानं उजळणी करूया. उजळणी यासाठी सेक्युलर आणि सेक्युलरिझम याविषयी अगदी शाब्दिक व्याकरणापासून अगदी व्यावहारिक उदाहरणापर्यंत काही चर्चा केली. आजच्या गोष्टीमध्ये एक मुद्दा मध्यंतरी एक ज्याला आपण पोस्ट म्हणतो किंवा एक लेख म्हणतो, तो लेख वाचनात आला आणि माझ्या लक्षात आलं की अरे हे सेक्युलरिझमचं किती विडंबन आहे आणि हे विडंबन आजचं नाही आहे. गेल्या 55-60 वर्षामध्ये आपण सातत्यानं सेक्युलर या शब्दाचं विडंबन करतोय. चुकीच्या अर्थानं आपण हा शब्द बिनधास्त वापरतोय. त्याच्याबद्दलच एक उदाहरण जुन्या काळातला 1955 आहे. 1955 साली त्यावेळच्या भारतीय नभोवाणीनं म्हणजे आकाशवाणीनं, ऑल इंडिया रेडिओनं 1955 साली एक अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम त्यावेळी आयोजित केला. शास्त्रीय संगीत होतं आणि शास्त्रीय संगीत आपल्यापैकी अनेक जण परिचित आहेत, मी नाही आहे तितका. परंतु जे प्रसंग मी ऐकला, वाचला, त्याच्यावरनं म्हटलं आमचे राज्यकर्ते सेक्युलर या शब्दाला किती बिचकून होते. म्हणजे व्यवहारात म्हणतात की दुधानं तोंड भाजलं की ताकसुद्धा फिंकून प्यायचं, अशा प्रकारचा वास्तविक दुधानं तोंड आपलं भाजलंच नाही, परंतु ते भाजलाय धार्मिकतेच्या रूपानं, असा जो आव आणला होता. त्याचं आणखी एक विसंगत उदाहरण मुद्दाम जरा विस्तारानं सांगतोय. आणि या शास्त्रीय संगीतामध्ये एक धर्मसंगीत म्हणून भारतामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. अनेक देशामध्येही त्या देशाचं धर्माचं आहे. तसं भारतामध्ये भारतीय धर्मसंगीत ही संकल्पना रूढ आहे. आपल्याला ठाऊक आहे सामवेद हा आपला प्राचीन वेद, या वेदापासूनच संगीताचा प्रारंभ होतो. आणि मुख्यतः निसर्ग आणि मानव यातला संबंध संगीतप्रेमींना जसा वाटतो तसा धर्मामध्ये उतरतो
धर्मसंगीतात उतरतो आणि मग परंपरेनं ज्या संगीताच्या वेगवेगळ्या परंपरा निर्माण झाल्या त्याच्यामध्ये एक पुष्टीमार्गी देवालय संगीत म्हणून एक मार्ग पंथ किंवा पद्धत निर्माण झाली. त्याचं नाव पुष्टीमार्गी देवालय संगीत. हे पुष्टीमार्गी संगीत जे आहे त्या संगीताला आम्ही काय नाव दिलं? तिथल्या वेळच्या त्या काळचे जे नभोवाणी मंत्री होते ते होते बाळकृष्ण केसकर. त्यांच्या यंत्रणेला वाटलं की अरे पुष्टीमार्गी हा शब्द काहीतरी सांप्रदायिक आहे. सांप्रदायिक आहे, काहीतरी जातीयवादाला, विशिष्ट संप्रदायाला प्रोत्साहन देणार आहे. म्हणून त्यांनी त्याचं ना हवेली संगीत केलं. हा मुळात पुष्टीमार्ग काय आहे तर पुष्टीमार्ग म्हणजे वैष्णव संप्रदाय जो आहे भारतातला मुख्य अनेक प्रमुख पंथापैकी एक संप्रदाय वैष्णव संप्रदाय. या वैष्णव संप्रदायाच्या ज्या 4 शाखा, या 4 शाखेमध्ये उत्तरेकडं एक जे प्रसिद्ध त्या संप्रदायाचे, त्या उपसंप्रदायाचे प्रखर समर्थक वल्लभाचार्य, त्यांचा कालावधी 15व 16व शतक आहे आणि त्यांनी संगीताच्या माध्यमातून विष्णू देवतेची उपासना करावी अशा पद्धतीनं त्यांनी जे संगीताला त्यांनी नवीन एक जे रूप दिलं त्याला पुष्टीमार्गी म्हटलं. पुष्टीमार्गी म्हणजे काय? पुष्टी याचा अर्थ पोषण आणि त्या संगीताच्या माध्यमातून पोषण करून आपला संप्रदाय अधिक समर्थ करणं आणि त्याला उद्दिष्ट एक परमेश्वराचा अनुग्रह, भगवान विष्णुदेवतेचा अनुग्रह आणि ही पुष्टी. म्हणून त्यातनं पुष्टीमार्गी विद्या देवालय संगीत असं तयार झालं. परंतु हे संगीत त्यावेळच्या आपल्या सरकारला हे सांप्रदायिक वाटलं, जातीयवादी वाटलं. त्याचं त्यांनी सक्तीनं हवेली संगीत असं रूपांतर केलं आणि तेव्हापासनं हवेली परंपरा किंवा हवेली संगीत की जी परंपरा मीराबाई, कबीर यासारख्या महापुरुषांनी चालू केली होती, ती विकसित केली होती, त्या परंपरेचं आम्ही केवळ सेक्युलरिझम या चुकीच्या कल्पनेमुळं आम्ही त्याचं हवेली संगीत असं साधं म्हणजे वेगळं रूपांतर करावं. ही किती विसंगती आणि त्या आधारानं आपले सगळा जो गेल्या 50, 60, 70 वर्षातला देशाचा प्रवास आहे तो त्या दिशेने आहे. आणि म्हणून आपण जेव्हा भारतीय आणि भारतीयकरण म्हणतो, भारतीयकरण, भारतीयता हे भारतीयाचं विशेषण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून भारतीयकरणाच्या संबंधामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये स्वातंत्र्यापूर्वी काय झाले त्याचा आढावा पुढच्या भागात घेऊ. परंतु स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी या विषयावर आपापले जे विचार मांडले त्या विचारात केवळ हिंदुत्ववादी नाही आहेत, अगदी उत्कृष्ट पुरोगामी म्हणणारे, त्याशिवाय संत, वैज्ञानिक सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यातले 1-2-3 उदाहरणं म्हणजे त्यांनी भारतीयकरणाची कल्पना अत्यंत साध्या सोप्या भाषेत वेगवेगळ्या लोकांनी मांडली. एकानं म्हटलं म्हणजे विशेषतः रघुनाथ माशेलकरांनी उद्याचा भारत, शोध नव्या भारताचा म्हणून जे काही गेल्या 20 वर्षात व्याख्यानं देऊन त्याचं जे पुस्तक तयार केलं, त्या पुस्तकाला अनेकांनी जी समीक्षा केली आहे, ज्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, त्यातली एक प्रतिक्रिया जी आहे ते एक नोबेल लॉरेट होते. ते नोबेल लॉरेट रॉबर्ट ग्रब्स
हे रॉबर्ट ग्रब्स हे रसायनशास्त्रातले 2005 नोबेल पात्र विजेते होते. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांना जेव्हा हे पुस्तक वाचायला मिळालं तेव्हा त्यांनी जो या पुस्तकावर अभिप्राय व्यक्त केला, अभिप्राय व्यक्त करणार आहेत रॉबर्ट ग्रब्स. त्यांनी त्यात असं म्हटलं आपल्या अभिप्रायामध्ये, या शोध उद्याच्या भारताचा या पुस्तकाच्या संबंधामध्ये ते म्हणाले असं की भारत आपल्या भारतीयत्वाच्या आत्म्यातील सौंदर्य जतन करीत, त्यांचे शब्द पहा, भारत आपल्या भारतीयत्वाच्या आत्म्यातील सौंदर्य जतन करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवान रस्त्यावर मार्गक्रमण करेल. यासाठी डॉक्टर माशेलकर सतत चिंतनशील असतात. जगातल्या एका मोठ्या शास्त्रज्ञाला माशेलकर ज्या भारताचं प्रतिनिधित्व करतात त्या भारताच्या भारतीयत्वाचा शोध कसा करावा लावा याचं मार्गदर्शन एक प्रकारे डॉक्टर माशेलकरांनी या पुस्तकातलं केलं. भारतीयकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. गेल्या 20-25 वर्षामध्ये जी या विषयावर अनेक पुस्तकं झाली. वास्तविक विवेकानंद आहेत, अरविंद आहेत, महात्मा गांधी आहेत, गोळवलकर गुरुजी आहेत. या सगळ्यांनी भारतीयकरणाचा जो मंत्र त्या वेळेला दिलेला आहे त्याच परंपरेमधले हे सगळे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आणखी एक पुस्तक बिकमिंग इंडियन ते अत्यंत प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचे लेखक पवन गुप्ता. ते पवन गुप्तांचं पुस्तक, त्या पुस्तकाचं नावच आहे बिकमिंग इंडियन. मराठी रूपांतर झालं आहे भारतीयत्वाची ओळख किंवा भारतीयत्वाचा शोध. तर त्या पुस्तकामध्ये पवन गुप्तांनी आपल्या भारतीयकरणाच्या संबंधामध्ये जे एक अत्यंत 2-4 वाक्यामध्ये अप्रत्यक्षरित्या विवेचन केलं आहे. ते म्हणतात असं की शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यावसायिक यश, त्यांनी 2 गोष्टी ठरवल्या आहेत. एक, शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक यश मिळवीत असतानाही स्वतःच्या संस्कृतीचा नैसर्गिक वारसा जपून ठेवणं आणि त्या मूळ रचनेला, परंपरेला धक्का न लावता कालानुरूप बदल करण्याची प्रक्रिया सहज सुलभ करणं म्हणजेच भारतीयकरण होय. मला वाटतं एका बाजूला शिक्षणाचा विकास 21व्या-22व्या चिरंतन शिक्षण, दुसऱ्या बाजूला आपलं व्यावसायिक, समाजाच्या, देशाच्या, व्यक्तिगत या सर्व पातळीवर मिळणारं यश मिळवत असताना आपला जो मूळ संस्कृतीचा, परंपरेचा धागा आहे हा धागा न विसरणं म्हणजे जागतिकीकरण. परंतु ह्या जरा अधिक व्याख्या, जरा ज्याला आपण अलंकारिक म्हणतो, वेगवेगळ्या शब्दांचा वापर. परंतु एका कार्यकर्त्याला विचारलं की अरे तू भारतीयकरणाची संकल्पना कशी मांडशील. त्याच्यावर त्यानं सांगितलं, फार सोप्या शब्दात सांगितलं, तुम्हा आम्हाला सहज समजेल अशा शब्दात सांगितलं. त्यानं सांगितलं असं की भारतीयांनी भारतातील व विश्वातील प्रत्येक भारतीयानं भारतातील आणि विश्वातील कोणत्याही घटनेकडं आपल्या दृष्टिकोनातून पाहणं, त्या घटनेमागील अर्थशोध घेणं आणि तो सगळा अर्थशोध आहे तो आपल्या व्यवहारात आणणं, यालाच भारतीयकरण म्हणतात. मी माझ्यापुरतं भारतीयकरण कसं म्हणतो, कसं करतो, याचं सामान्य कार्यकर्त्यांनी सांगितलेलं ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला या साध्या सोप्या शब्दावरनं स्पष्ट होते. अशा अनेक संकल्पना आहेत. फक्त
आपल्या सगळ्यांच्या माझ्याही मनात प्रश्न येतो, केवळ भारतालाच हा भारतीयकरणाचा प्रश्न राहिला आहे का? आता इतके देश आहेत जगामध्ये, या जगामधल्या इतक्या देशांना त्या त्या देशाबद्दल काय वाटतं? भारताला आपल्याला भारतीयकरणाची गरज आहे. इंग्लंडला आहे का? ब्रिटनला आहे का? अमेरिकेला आहे का? आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या देशांना आहे का? मला वाटतं एखाद दुसरं उदाहरण आपल्याला सोयीचं पडेल. प्रत्येक देश आपल्या शोधात आहे, आपल्या शोधात आहे. म्हणजे अमेरिकेसारखं उदाहरण घेतलं तर त्या अमेरिकेचं आयुष्य या 500-700 वर्षाचं आहे. त्याच्यामध्ये वांशिक झगडे झालेत, आजही वेगळ्या रूपात तिथं आहेत, आपण पाहतोय, नित्य पाहतोय. परंतु त्यांनी मधल्या काळामध्ये, आत्ता काही काळामध्ये हा प्रश्न कसा सोडवला? ज्यांनी अधिक वाचलाय, ऐकलाय, आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल, अमेरिकेच्या एकूण समाजव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त एकसुरीपणा यावा, एक समानता यावी, अमेरिकन समाज हा अमेरिकन म्हणून राहावा, म्हणून ज्या काही वेगळ्या थेरी, सिद्धांत त्यांनी शोधून काढले, त्या राजकीय अभ्यासकांनी किंवा राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी, संशोधकांनी, त्यातला एक सिद्धांत मेल्टिंग पॉट थेरी आहे. त्यालाच विलयन सिद्धांत म्हणतात. म्हणजे मेल्टिंग पॉटमध्ये त्या एखाद्या भांड्यामध्ये काही घातलं की ते आपोआप त्याचा विलय एकजीव होतो. ही जी मेल्टिंग पॉट थेरी आहे, ही मेल्टिंग पॉट थेरी अमेरिकेनं वापरली. काही काळांनी त्याला विरोध झाला असेल, आणखी एकाने आपली थेरी मांडली, ती त्यांनी त्यांच्या परिभाषेमध्ये फ्रूट सॅलड थेरी, आपण व्यवहारामध्ये फ्रूट सॅलड वापरतो तेही आहे. आणि ते म्हणतो एखाद्या छान डिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं त्या त्या स्वरूपात असावीत आणि त्या सगळ्यांची चव एक वेगळी उत्कृष्ट यावी. हे फ्रूट सॅलडचा जसा सिद्धांत आहे तसा अमेरिकेचा सिद्धांत आहे. अशा वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे सिद्धांत वापरलेत. आपण त्याचा गुगलवर किंवा अन्य काही पुस्तकं वाचली तर आपल्याला शोध घेता येऊ शकेल. भारताच्या बाबत मात्र जरा स्थिती वेगळी आहे. याला कारण असं की आपण म्हणतो की भारत हा इतका प्राचीन देश आहे, 5000 वर्षाचा आहे, आणि मग आपल्या लक्षात येतं या 1200, 1500, 1500 वर्षामध्ये जे वेगवेगळे लोक आले, विशेषतः जेव्हा भारतीयकरण म्हणतो तेव्हा इथं जो पारशी समाज आलेला आहे, हा पारशी समाज आणि त्याच्याचबरोबर ज्यू आहेत. पारशी किंवा ज्यू या दोन समाजाबाबत एकूण देशाच्या त्यांच्या समरसतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं नाही. कारण साधा सोपं आहे की कारण पारशी समाज असेल किंवा ज्यू समाज असेल, हे पारशी ज्यू समाज इथल्या समाजा आणि अन्यसुद्धा शक, कुशाण वगैरे वगैरे, आणि आपण जेव्हा नित्य भारत मातेचं स्तोत्र गातो, ज्याला आपण एकात्मता स्तोत्र म्हणतो, त्या एकात्मता स्तोत्रामध्येही काही कुशाण, हूण या लोकांची नावं आहेत. आपण जरा शोध घ्या म्हणजे लक्षात येईल. परंतु अन्य समाजाबद्दल तसा आहे का? अन्य समाजाबद्दल नाही. म्हणून इथं भारतीयकरणाचा प्रश्न मुद्दाम तीव्रतेनं मांडावा लागतो. भारतामध्ये 1000 वर्षापूर्वी, म्हणजे त्याच्याही पूर्वीच, आपल्या दक्षिणेकडचा केरळ जो भाग आहे, त्या केरळमध्ये 4व्या 5व्या शतकामध्ये युरोपच्या काही भागातून 2 देशातले लोक आले. एक आहे तो सिरियन लोक आणि दुसरे आर्मेनियन लोक. आर्मेनियन हा आशियाचाच देश आहे, परंतु सिरियन लोक आणि आर्मेनियन लोक, सिरियन लोक तिथनं ते का हकलले? तिथं त्यांना पाखंडी आहेत म्हणून डिक्लेअर केलं. म्हणजे तुम्ही ख्रिश्चन मताला अत्यंत विरोधी अशा प्रकारचं वागताय म्हणून ते परत आले, इथं आणलं.
आणि इथं केरळला आल्यानंतर केरळच्या राजानं त्यांचं स्वागत केलं. त्यांनी सांगितलं आम्ही या धर्माचे आहोत. ते म्हणाले वा छान, तुम्ही तुमचा धर्म इथं वाढवा. म्हणजे भारताची सहिष्णू वृत्ती ही त्यावेळच्या राजामध्ये इतके ज्याला आपण रक्तात मिसळलेली होती. त्याने त्याला जागा दिली, जमीन दिली आणि त्याच्याबरोबर त्यांना त्यांची मंदिरं बांधायला परवानगी दिली. आमचा राजा त्या लोकांना मंदिर बांधायला परवानगी देतोय, जमिनी देतोय, जागा देतोय. एवढंच नव्हे तर आपल्या दरबारातल्या काही लोकांना सांगितलं अरे तुम्ही त्यांच्या धर्माचा स्वीकार करा, म्हणजे त्या परंपरा कळतील आम्ही सहिष्णू किती टोकाचे होतो. हे पुस्तकाचं जे आत्ता मी जी माहिती सांगतोय ती माहिती एका पुस्तकातली आहे. हिंदू व्हॉइस नावाचं दिल्लीचं प्रकाशन आहे. त्या हिंदू व्हॉइसमध्ये सीताराम गोयल नावाचे एक प्रकांड पंडित लेखक त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे काय सांगतो तो, एन्काउंटर्स हिंदू विथ ख्रिश्चन, हिंदू एन्काउंटर विथ ख्रिश्चन अशा आशयाचं पुस्तक. आणि त्याची साल त्यांनी दिली आहे चौथ्या शतकापासून 1996 पर्यंत. या तिसऱ्या चौथ्या शतकापासून 1996 पर्यंत विशेषतः ख्रिश्चनांची जी आक्रमणं या देशावर झाली, जे हल्ले झाले, वैचारिक असतील, शारीरिक असतील, सामरिक असतील, जे जे हल्ले झाले त्या सगळ्याचा साधार इतिहास या सीताराम गोयलनी एन्काउंटर विथ ख्रिश्चन अशा प्रकारच्या मोठ्या खंडामध्ये तो खंड आजही उपलब्ध असावा आहे. तर या पुस्तकामध्ये हे त्यांनी आधार दिलेले. दुसरा भाग आहे, मुद्दाम आणखी एकांचं नाव सांगतो, आर्मेनियन. हा आर्मेनिया देश, तुर्कस्तानमुळं आर्मेनियातल्या लोकांना भारतात यावं लागलं त्याच सुमारासमध्ये 5व्या-7व्या शतकामध्ये. परंतु आर्मेनियातली स्थिती वेगळी आहे. आर्मेनियातली स्थिती अशी आहे की तिथल्या लोकांच्याच समज असा आहे, तिथल्या लोकांच्याच समज आहे अरे इसवी सनापूर्वी भारतातून दक्षिणेतून 2 हिंदू राजे इथं आलेले होते. म्हणजे आर्मेनियाचं आणि भारताचं सांस्कृतिक राजनैतिक संबंध तितके जवळचे आहेत इसवी सनापूर्वीपासून. आणि हे मी लिहित नाही आहे, आर्मेनियन संबंधी तुम्ही गुगलवर जर गेलात, आर्मेनियन हिस्ट्री किंवा हिस्ट्री ऑफ आर्मेनियन्स विथ इंडिया, याच्यावरती सगळी माहिती आपल्याला मिळेल. आणि त्या आर्मेनियनने तो भाग आज आत्ता ते ज्याला प्रोटेस्टंट म्हणतो ते प्रोटेस्टंट आहेत. आणि त्यांच्यातही क्षुल्लक फरक कसा आहे, फरक आहेच. फरक असा आहे, आर्मेनियन हे ज्याला आपण अँग्लो सिक्सन असं म्हणतात. तर या अँग्लो सिक्सन जे लोक आहेत, या अँग्लो सिक्सन त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा विरोध आहे त्याला. आम्ही अँग्लो सिक्सन नाही, आम्ही इथलेच आहोत, अशा प्रकारचे काही आशय वक्ते तिथं ते मांडतायत. आणि त्याच्याच बरोबर ते असं सांगतायत की अरे आमच्या परंपरा इथल्याच आहेत. आणि म्हणून तुम्ही गुगलवर जर त्याचा शोध घेतला तर त्यांची विवाह परंपरा, त्यांच्या अनेक परंपरा या भारताला किती जवळच्या आहेत. आर्मेनियम आज समाज अगदी अल्प आहे, तो आता वाढायला लागला आहे. परंतु त्यांचा जो नववर्ष आहे ते नववर्ष किंवा ख्रिस्ताचा जो उत्सव डिसेंबर, नाताळ 25 डिसेंबर म्हणतो, कॅथॉलिक लोक 25 डिसेंबर करतात.
आणि प्रोटेस्टंट किंवा आर्मेन लोक 6 जानेवारीला पाळतात. कारण त्यांचा धर्म, त्यांची श्रद्धा अशी सांगते ते प्रोटेस्टंट ठरले. आणि त्यामुळं तिथंही मतभेद आहेत. म्हणून हे सगळ्यांना आश्रयाचं, आधाराचं स्थान हे भारत मिळालं. कॅथॉलिकांची किंवा केरळमधल्या ख्रिश्चनांची स्थिती आणखी वेगळी होती. 13व्या-14व्या शतकातले जेव्हा पोर्तुगालमधनं कॅथॉलिक लोक केरळमध्ये उतरले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे हे तर इथल्याच लोकांशी मिसळून घेतलेत, यांच्या इथल्या परंपरा आहेत आणि या परंपरा ते स्वतः जपतायत. म्हणजे त्यांच्या परंपरा आपले लोक जपतायत. इवन काही ठिकाणी तिथल्या चर्चेसमधनं मेरी मातेची मूर्ती म्हणून हिंदू परंपरेपर्यंत पूजा होतीये. कसं चालायचं? आपल्याला कठोर कॅथॉलिक धर्माचा प्रचार केला पाहिजे. त्यांनी तिथं फार मोठी चळवळ उभी केली आणि त्या प्रथा केरळमध्ये बंद पाडायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर झेवियर, सेंट झेवियर ज्याला म्हणतो, सेंट का म्हणता हाही प्रश्नच आहे. म्हणून तो झेवियर जेव्हा गोव्यात आला 15व्या-16व्या शतकामध्ये, झेवियरनं केलेले प्रताप जे आहेत ते प्रताप, त्याचे सगळे पराक्रम, हे पराक्रम एका गोव्याच्या लेखकानं पोर्तुगालच्या तुरुंगात राहून 12 ते 15 वर्ष अभ्यास करून तिथल्या ओरिजिनल डॉक्युमेंटवर, त्या ग्रस्तांना भेंब्रे म्हणून होते, या भेंब्र्यांना पोर्तुगाल सरकारनं अटक केली होती आणि 1 नाही 2 नाही क्षुल्लक कारणासाठी 15 वर्षाची शिक्षा झालेली होती. अगोदर 15 महिन्याची दिली, नंतर ती वाढवली, ती 15 वर्षाची केली. ते तेव्हा लिस्बनच्या म्हणजे पोर्तुगालच्या तुरुंगामध्ये होते. आणि मग वेळ कसा काढायचा? आणि वेळ काढण्यासाठी त्यांनी तिथल्या जेलरकडे परवानगी मागितली. ते राजकीय कैदी, आणि त्यामुळं त्यांना वेगवेगळ्या कसोट्यातून जी पुस्तकं पोर्तुगीज भाषेतली आणि इंग्रजी भाषेतली जी निरुपद्रवी वाटणारी पुस्तकं त्यांनी वाचली. आणि वाचल्यानंतर त्यांनी तिथंच मराठीमध्ये, कारण ते गोव्याचे, त्यांना मराठी चांगलं येत होतं, कोकणी चांगलं येत होतं, त्यांनी मराठीमध्ये कॅथॉलिकांचे गोमंतकावर केलेले छळ असं प्रत्यक्ष पुस्तक 1974 साली प्रकाशित केलं. गोवा हिंदू असोसिएशन, जी नाटक यंत्रणा, नाटक संस्था आहे, त्या नाटक संस्थेनं या भेंब्र्यांचं पुस्तक प्रकाशित केलं. आपण ते वाचू शकता. त्याच्याही आसपास, त्याच्याही अगोदर जर आपण ग्रीक आणि रोमन यामध्ये जर गेलं, तर या देशामध्ये जर गेलं तर लक्षात असं येतं, असं सांगितलं जातं की जे ग्रीकांचे गुरु होते, जे वेगळे विचार करायचे, त्यांना ते वेगळेच समजायचे. कारण ते सगळे गुरु शाकाहारी होते. ग्रीकांचा जो भारताशी संबंध आला, परस्पर ज्ञानाच्या संबंधामध्ये, व्यापाराच्या संबंधामध्ये, त्याच्यातनं त्यांना वाटलं की अरे भारतातले हे शाकाहारी इथंही काही असले पाहिजे. असे ज्यांना वाटलं ते शाकाहारी बनले. त्यांना पायथागोरस पंथ नाव दिलं. ते असं समजतात, असं समजलं जातं हे पायथागोरियन हे ब्राह्मण समाजाचे होते. आणि त्याला हाही संदर्भ हिस्ट्री ऑफ हिंदू ख्रिश्चन एन्काउंटर या पुस्तकामध्ये आपल्याला हे सगळे संदर्भ मिळतील. म्हणजे भारतीयकरणाचा प्रश्न आपल्याकडं का तीव्र झाला, इतक्या 1000 वर्षाच्या काळामध्ये क्रमशः विकसित कसा गेला, त्याचा तो आरंभ होता. आणि 1818 साली ब्रिटिश राजसत्तेनं इथं फार मोठा मराठ्यांचा, पेशव्यांचा निर्णायक पराभव केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया 1857 साली झाली, आपल्याला ठाऊक आहे. आणि त्यांनी या मधल्या काळामध्ये
इंग्रजांनी जे शासनतंत्र बदललं त्या शासनतंत्राचा परिणाम आम्ही केवळ गुलाम झालो नाही, तर अगदी त्यांचा विश्वास असा होता की अरे आम्ही यांचा DNA सुद्धा बदलला आहे. आणि DNA कसा बदललाय तो इथली शिक्षण व्यवस्था असेल, वेगवेगळे उद्योग असतील, कला असतील, या सगळ्यांचं भारतीयकरण करण्याची आवश्यकता ही आत्ता जाणवायला लागली आहे. त्याची काही उदाहरणं आपण आत्ता पाहणार आहोत. कारण DNA बदलला म्हणजे सगळी विचारपद्धती बदलली. 1857 इंग्रजांना विजय मिळाला. आपण गुलाम होतो. मुंबईतले लोक, महाराष्ट्र पूर्ण गुलाम होता. आणि त्यामुळं त्या 1857 नंतर किंवा 1857च्याच काळामध्ये मुंबईतल्या लोकांनी इंग्रजांचं केलेलं वर्णन हे वेगवेगळ्या त्यावेळच्या कवितेमध्ये, मराठीमध्ये प्रकाशित आहे. 1862-63 मराठीमध्ये एक पुस्तक लिहिलं गेलं, मुंबईचे वर्णन. हे मुंबईचे वर्णन हे पुस्तक कोणी लिहिलं? गोविंद नारायण माडगावकर. या गोविंद नारायण माडगावकरांनी जवळपास 300-350 पानाचं पुस्तक मुंबईचं वर्णन याच नावानं केलं. सगळा समग्र इतिहास आहे. मुद्दाम आपण वाचावं. आणि मला वाटतं कोल्हापूरच्या अजब बुक स्टॉलनं त्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. आणि त्यामुळं ते पुस्तक आत्ता मराठीत म्हणजे 1862 जरी असलं तरी ते शब्दशः तसंच आहे. हे मुद्दाम सांगतो एवढ्यासाठी की 1857 नंतर जो DNA बदलला होता, त्या DNA बदलल्याचं उदाहरण आपल्या मराठी जनतेमध्ये, संपूर्ण देशामध्ये, जनतेमध्ये कसं बहुसंख्याक स्वातंत्र्याची ज्योत ही कुठं ना कुठं तरी जळत होती अनेकांच्या, परंतु बहुसंख्य लोकांचा DNA बदलला ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. आणि त्यामुळे त्या पुस्तकामध्ये इंग्रजांनी 1857 साली विजय मिळवल्यानंतर तिथल्या आमच्या साहित्यिकांनी, आमच्या परंपरात लेखक कवींनी जी कवनं रचली आहेत ती कवनं कशी आहेत पहा. एक कवन असं आहे की पांडव हे कौरव आहेत, भारतीय लोक हे बंडवाले जे आहेत ते कौरव आहेत आणि इंग्रज लोक हे पांडव आहेत. म्हणजे इंग्रजांची पांडवाची केलेली तुलना आणि भारतीयांची कौरवांची केलेली तुलना ही महाराष्ट्रातलाच एक मराठी माणूस आपल्या कवितेमधनं करतोय. DNA किती बदलला असेल पहा. एवढंच नव्हे तर इंग्रजांना विजय मिळवला, त्यांना प्राप्त झाला, त्यासाठी त्यांचे 2 कोटी रुपये खर्च झाले. याबद्दल आपल्या तिथल्या लोकांनी खेद व्यक्त केला आणि पुन्हा आमच्या राणीला पुन्हा दीर्घायुष्य मिळो, ती पुन्हा संपत्तीवान हो, अशा प्रकारच्या प्रार्थना या वेगवेगळी मंदिरं, वेगवेगळी प्रार्थनागृह या सगळ्या ठिकाणी केल्या गेल्या. हे मुस्लिम काळामध्ये, बादशाहच्या काळामध्ये वेगळं नव्हतं. तेच या इंग्रजांच्या काळात घडलं. त्याच्यामध्ये आणखी आम्ही बिघडलो कारण आमचा DNA बिघडला, DNA बदलला. मुस्लिम सत्तेच्या काळात DNA फारसा बदलला नव्हता स्थानिक लोकांच्यामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये मात्र बदलला. एवढंच नव्हे, 1862 साली अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर झालं. आपल्याला ठाऊक आहे, निग्रो अमुक तमुक यांच्यात सिव्हिल वॉर झालं. त्याचा परिणाम कोणावर झाला? त्याचा परिणाम इंग्लंडवर झाला. इंग्लंडवर कापडाची तिथं होणारी आयात इंग्लंडमध्ये ही थांबली आणि त्यामुळं इंग्लंडमध्ये जो कापड गिरण्या ज्या ठिकाणी होत्या, लँकशायर, तिथं प्रचंड मंदी आली. आणि मंदी आली म्हटल्याबरोबर इथल्या लोकांना, भारतीय लोकांना, अर्थात इंग्रज सत्तेमुळंच
त्यांना प्रेमाचा पाना फुटला आणि त्यांनी ठरवलं, अरे आपण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे. मुंबईमध्ये तेव्हा इंग्लंडच्या लोकांना मदत करण्यासाठी निधी गोळा केला गेला. अपुरं यश मिळाल्यावर पुन्हा प्रयत्न केले गेले आणि त्या काळी 3 लाख रुपये इतके आपण लँकशायरला, इंग्लंडला दिले. म्हणजे आमचा DNA, आम्ही सत्तेला किती लाचार होतो आणि आम्ही काही बदलायला तयार आहोत. आणि ही जी मानसिक गुलामगिरी, ती मानसिक गुलामगिरी ही किती आमच्या नसानसात मुरली आहे. त्याचं उदाहरण धर्मपालांनी आपल्या एका पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये केवळ 2-3 ओळीच आहेत, तेवढ्या मी मुद्दाम वाचून दाखवतो. धर्मपाल असं म्हणतात की या इंग्रजी सत्तेनं आमचा सौंदर्यबोध, सुंदरतेविषयी कल्पना नष्ट केली. आमच्या सौंदर्याची कल्पना, आम्ही कशाला चांगलं म्हणायचं, छान म्हणायचं, ह्याच्याबद्दलच्या कल्पना इंग्रजांनी बदलवल्या. एवढंच नव्हे तर आपली स्थापत्यदृष्टी, आमची शहरं, आमची कसबे, आमचे खेडेगाव हे सगळं चौकट पूर्ण विकृत करून टाकलं. त्याच्याही पुढं ते असं लिहितात की व्हॉइसरायचा बंगला, भारत सरकारचं सचिवालय, इंडिया गेट, आत्ताचं पार्लमेंट, हे सगळं आमच्या इमारती, सगळ्या ज्या भवनं आहेत, म्हणजे खेडेगावापासनं अगदी पार्लमेंट हाऊसपर्यंत, हे पाश्चात्य बनावटीचं, पाश्चात्य कलाकारीचं एक आदर्श वैशिष्ट्य आहे. म्हणजे आमची गुलामगिरी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात, वास्तविक स्थापत्यामध्ये आपण काही कमी नव्हतो. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्या ठिकाणी आपण स्थापत्यामध्ये कुठंही कमी नव्हतो. परंतु जरी कमी नसलो तरी सुद्धा जो आपल्या स्मृतीचा लोप झालेला होता, आपण आमचं संस्कृती, भाषा, सर्व प्रकारे जो लोप झालेला होता, तो करण्यामागं या देशातल्या बुद्धिवंतांचा किती मोठा वाटा होता. त्या देशातल्या तथाकालीन, मग त्यात राजा राममोहन राय असतील, आणि राजा राममोहन रायचं उदाहरण फार मोठं विचित्र आणि विचित्रच आहे. याला कारण राजा राममोहन राय हे सुधारणावादी म्हणून समजले जातात. अगदी बरोबर आहे, एका अर्थानं अर्धसत्य आहे. परंतु या सुधारणा स्वीकारत असताना त्यांनी जो इंग्रजी सत्तेचा, म्हणजेच ब्रिटनचा आणि त्यांच्या धर्माचा, ख्रिश्चन राजसत्ता आणि ख्रिश्चन धर्म यांचं जे लांगुल चालन केलं, त्याला इतिहासात तोड नाही. आपण त्यांचं चरित्र पहा, त्या संबंधातली पुस्तकं पहा, म्हणजे काय म्हणतोय लक्षात येईल. देशातला बुद्धिमान, अत्यंत सुधारणावादी म्हणणारा माणूस, तो जेव्हा अशा राजसत्तेचं लांगुल चालन करतो, त्यामुळं त्यांना फावतं. परंतु या राममोहन राय यांच्या जीवनातलं आढळलेलं उदाहरण आहे. त्यांनी आपलं संस्कृत शिकायचं कारण नाही, इथे इंग्रजी महाविद्यालय चालू करा म्हणून त्यांनी कलकत्त्याला इंग्रजी महाविद्यालय चालू केलं, हेही आपल्याला ठाऊक आहे. आणि असे राजा राममोहन राय जेव्हा हिंदू धर्माची चिकित्सा करायला गेले, तेव्हा सुधारणावादी म्हणून पाश्चात्यांनी, युरोपनं किंवा इंग्लंडनं त्यांचं भले मोठं कौतुक केलं. परंतु त्यांनी जेव्हा ख्रिश्चन धर्माची अशी वस्तुनिष्ठ चिकित्सा केली, ख्रिश्चन धर्माची तत्वज्ञानाच्या आधारे वस्तुनिष्ठ चिकित्सा केली, ती ब्रिटिश राजसत्तेला किंवा ख्रिश्चन धर्माला यत्किंचितही पटली नाही. त्यांना मान्य झालं नाही. अरे तू तुमच्यावर टीका करतोयस, ठीक आहे, आमच्यापर्यंत यायचं नाही. म्हणून त्यांनी काही लेख लिहिल्यानंतर तिथली जी कलकत्त्याची
बॅप्टिस्ट सोसायटी आहे, या बॅप्टिस्ट सोसायटीचं जे एक मुखपत्र आहे, त्या मुखपत्रामध्ये त्यांनी लेख लिहिला राजा राममोहन रॉय यांच्यावर आणि त्यांनी लिहिलं असं की अरे हा माणूस धर्म बहिष्कृत आहे, हा माणूस ख्रिश्चन धर्मातून आणि हिंदू धर्मातूनही ख्रिश्चन धर्म बहिष्कृत आहे. एवढंच नव्हे तर त्याच्याबद्दल कॉमेंट केली की कुठल्याच धर्माशी संबंध नसलेला किंवा त्यावर विश्वास नसलेला विचारवंत. ख्रिश्चन सोसायटीनं त्यांच्या मुखपत्रानं राममोहन रॉय यांच्यावर केलेली कॉमेंट कुठल्याही धर्माशी संबंध नसलेला किंवा त्यावर विश्वास नसलेला अशा प्रकारचा विचारवंत अशी संभावना केली. याला कारण राज राममोहन रॉय हे कायम संभ्रमात होते, इकडचं का तिकडचं. आणि त्यांनी जो इंग्रजीचा पुरस्कार केला तो इंग्रजीचा पुरस्कार त्याचे दुष्परिणाम आपण आजही अनुभवत आहोत. हे किती प्रकारे अनुभवतोय त्याचीच काही जरा आकडेवारी माहिती आपल्याला घ्यायची आहे. मी आता स्थापत्याचं उदाहरण दिलं, भाषेचं उदाहरण, तिसरं कलेचं आहे. स्थापत्याच्या उदाहरणामध्ये जरा मला भर घालायची आहे. ती अशी की ज्या दिल्लीचा उल्लेख या पार्लमेंटचा आणि बाकी राष्ट्रपती गेट राष्ट्रपती भवन वगैरेचा जो उल्लेख केला, धर्मपालांनी आणखी एका ठिकाणी असं म्हटलं आहे तरी या जमीन त्यांनी प्रखरपणानं हे शब्द वापरले नाहीत, तर त्यांनी त्याचं रूपांतर आणखी एका पुस्तकात आलं आहे. ते लिहितात असं की राष्ट्रपती भवन हे उद्ध्वस्त केलं पाहिजे. राष्ट्रपती भवन हे उद्ध्वस्त केलं पाहिजे कारण ते आमच्या गुलामीचं प्रतीक आहे. म्हणजे इथली स्थापत्य ही किती त्यांनी कोणत्या नजरेनं बांधली. आणि जर आपण सगळा इंग्रजांचा भारताबद्दलचा स्थापत्यशास्त्राचा इतिहास बघितला तर त्यांची दृष्टी साफ होती की तुम्ही सर्व क्षेत्रात क्षुल्लक आहात. म्हणजे ज्यानं इंडिया गेट आणि नवी दिल्ली किंवा पार्लमेंट हाऊस असेल किंवा राष्ट्रपती भवन असेल आणि नव्या दिल्लीची मोठी रचना ज्यानं निर्माण केली तो ल्युटियन. त्या ल्युटियनची माहिती आपण मुद्दाम वेगवेगळ्या पुस्तकातनं वाचा. म्हणजे ल्युटियन जो तिकडच्या जनतेला किंवा स्थापत्यशास्त्राला सुद्धा फारसा मान्य झाला नाही, कारण 100 वर्षांनी त्याच्याबद्दलचा शताब्दीचा कार्यक्रम झाला तेव्हा इंग्लंडमधल्या काही स्थापत्यशास्त्रांच्या संघटनेनं अत्यंत उदासीनता दाखवली. अरे हा कसला आर्किटेक्ट आहे. अशा आर्किटेक्टनं भारताच्या एकूणच सगळ्या व्यवस्थेबद्दल ज्या कॉमेंट्स केल्या आहेत त्या कॉमेंट्स म्हणजे ब्रिटिश उद्दाम राजसत्तेचं उदाहरण आहे. आम्ही त्या ल्युटियनला किती चिकटलो आहे. काही वर्षापूर्वी दिल्लीमध्ये असा ठराव झाला, जेव्हा रस्त्यांची नावं बदलावी तेव्हा ठराव असा झाला, ल्युटियननं नव्या दिल्लीच्या निर्मितीचं आर्किटेक्चर त्यांनी स्थापत्य रचना केलेली आहे आणि त्यामुळं ल्युटियनचं नाव ज्या रस्त्याला दिलं असेल ते केव्हाही बदलू नये. स्वातंत्र्यानंतरही आमच्या वसाहतवादी आमच्याकडं कसं आहे, म्हणजे लाचारी कशी आहे त्याचं हे उदाहरण आहे. या ल्युटियनचं उदाहरण एक सांगतो. या ल्युटियननं आपल्या इथल्या सगळ्या स्थापत्यशास्त्राला त्यानं तर असं म्हटलं की अरे इथले जे कामगार आहेत, गवंडी आहेत किंवा त्याच्या हाताखालती काम करणारे जे इंजिनियर आहेत अत्यंत क्षुल्लक आहेत, बिनगुणवत्तेचे आहेत, त्यांना स्थापत्यशास्त्रातलं काहीही कळत नाही. एवढंच नव्हे तर त्या
न्यूटनचा मुख्य सहाय्यक तो भारतीय होता. त्यानं मोठ्या कौतुकानं घरी जेवायला बोलवलं आणि त्याला डिश ऑफर केली घरी देण्यासाठी, घरच्या माणसांना देण्यासाठी. त्यानं लिहिलंय, हे इथलं डिश इतकी ओंगळवाणी आहे की ती मी माझ्या नोकरांना देऊन टाकली. भारतीय आदरातिथ्याचा स्वीकार आपले राजसत्ता, त्यावेळची राजसत्ता कशी करत होती. म्हणून या सगळ्याला प्रतिक्रिया म्हणून धर्मपालांनी सांगितलं, ही सगळी जी स्मारकं आहेत, ही स्मारकं आम्ही जेव्हा संपवू तेव्हा आपल्याला खऱ्या भारतीयतेचा अभिमान निर्माण होऊ शकेल. आता इंग्रजी भाषेबद्दल बोललो. इंग्रजी भाषेची प्रतिक्रिया काय झाली? इंग्रजी भाषेची प्रतिक्रिया भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे उमटत गेली. त्याला आणखी सुधारणा होत गेल्या. वास्तविक स्वातंत्र्यानंतर पहिल्या 10-12 वर्षातच अशी इथल्या देशभक्त जनतेला कल्पना होती, सामान्य लोकांना कल्पना होती की आता आपल्या भाषेतून व्यवहार चालू होईल. म्हणून तेव्हाचे फार मोठे आंतरराष्ट्रीय विख्यात डॉक्टर रघुवीर, या डॉक्टर रघुवीरनी हिंदी भाषा कोश जो प्रचंड मोठा तयार केला आणि नेहरूंच्या काळामध्ये त्यांनी आग्रह धरला की सर्व प्रकारची हिंदी किंवा जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रातली हिंदी ही या पद्धतीनं जर आपण वापरली तर हिंदीचा राजव्यवहार हा अत्यंत सुलभ जाईल. इंग्रजी आपोआप रिप्लेस होऊ शकेल, इंग्रजी आपोआप बदलली जाऊ शकेल. परंतु डॉक्टर रघुवीरांना आणि त्यांच्या अहवालाला, त्यांच्या संशोधनाला केराची टोपली दाखवली. म्हणजे आम्ही आमच्याच लोकांना, आम्ही किती वसाहतवादी मनस्थितीमध्ये आम्ही होतो स्वातंत्र्यानंतरही. एकानं असं लिहिलंय, मुद्दाम उद्गार काढलेत की भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिलं भाषण तिरंगी झेंडा आपला राष्ट्रध्वज फडकवत असताना नवीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपलं भाषण इंग्रजीमध्ये केलं. आपलं भाषण इंग्रजीमध्ये केलं. तो समीक्षक असं लिहितो की अरे, ज्या भारताला भाषेचा समृद्ध वारसा आहे हिंदी, तर त्या हिंदी भाषेचा वापर न करता आमच्या देशातली मुख्य व्यक्ती एका परकीय भाषेचा वापर करते. आमचं किती गुलामीला प्रारंभ पुन्हा एकदा स्वातंत्र्यानंतर झाला. आणि मग आपल्या लक्षात येईल की डॉक्टर रघुवीरांच्या अहवालाला कशी केराची टोपली दाखवली. या सगळ्याची प्रतिक्रिया ही त्यावेळचेच समाजवादी पुढारी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी आपल्या घोषणेमार्फत केली, इंग्रजी हटाओ देश बचाओ. ही टोकाची प्रतिक्रिया झाली. इंग्रजी हटाओ देश बचाओ काही वर्षापूर्वी राम मनोहर लोहिया असताना, म्हणजे राम मनोहर लोहियांचं भारतीय संस्कृतीतलं योगदान आपण मुद्दाम प्रत्येकाने वाचलं पाहिजे, उपलब्ध आहे. म्हणजे त्यांच्यासारखा माणूस की जो हिंदुत्वनिष्ठ परंपरागत अर्थेनं समजला जात नाही पण भारतीयत्वाचा अखंड प्रेमी आहे, अशा राम मनोहर लोहियांचं त्यांनी जेव्हा इंग्रजी हटाओ देश बचाओ म्हटलं, हे त्यांच्या स्वभावानं केलं असेल. परंतु कालांतरानं हळूहळू यामध्ये बदल कसा होतोय, गेल्या काही वर्षात कसा होतोय हे आपण पाहतोय. आत्ता त्याची सूचिन्ह दिसायला लागलेत. उद्या आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संबंधामध्ये भारतीयकरण कसं जलद गतीनं होत आहे हे भाषेच्या संबंधात पाहायचं आहे. परंतु त्याची पदचिन्ह दिसायला लागलेत. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या धोरणाच्या नुसार इंजिनिअरिंग विद्यालयं
इंजिनिअरिंगमधनं तांत्रिक विषय हे मराठीतून व प्रादेशिक भाषेतून शिकवले जावे. महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग औरंगाबादच्या एका प्राध्यापकांनी 5-6 वर्षापूर्वीच चालू केला आहे. म्हणजे देशी भाषेत, प्रादेशिक भाषेत हे शिकणं हे किती लाभकारक असतं. एवढंच नव्हे तर अनेक स्पर्धात्मक परीक्षामध्ये सुद्धा ही आपल्या देशी भाषेत किंवा प्रादेशिक भाषेत किंवा मातृभाषेत घटनेनं ज्या अधिकृत भाषा दिल्या आहेत त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षामध्येही तोंड देऊ शकतो. हळूहळू हे कमी होत आहे, पण भाषेची गुलामी आमच्यावर किती काळ राहिली आहे आणि किती काळ राहणार आहे. आणि गेल्या 10-20 वर्षामध्ये आपण जर महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर इंग्रजी शाळांना कसे प्रचंड वैभवाचे दिवस आले. महाराष्ट्रानं 2000 सालीच पहिलीपासून इंग्रजी चालू केलं. परिणाम काय झाला? 20 वर्षानंतरही की अजून महाराष्ट्रातल्या लोकांचं इंग्रजी, कारण पहिली तुकडी बाहेर पडून 2012 म्हणजे 10 वर्ष झाली, अजून आमची इंग्रजीची समस्या आहे तिथंच आहे. म्हणून आम्ही मराठी भाषा किंवा प्रादेशिक भाषा याला किती प्रमाणात काम करायचं, काय काय करावं लागेल, मला वाटतं भारतीयतेच्या पुढची ही आणखी वेगवेगळी आव्हानं. मला वाटतं आजच्या वेळेमध्ये मी साधारणपणे स्थापत्य, भाषा आणि कलेचा उल्लेख करायचा राहिला. कलेबद्दल अनेकांनी अनेक प्रकारे स्थापत्यामध्ये त्याचा उल्लेख करायला पाहिजे होता. हे स्थापत्य त्यांचं आहे. आमच्याकडचं स्थापत्य काय आहे? आमच्याकडचं भारतीय शिल्पशास्त्र 3000 वर्षापूर्वीपासून आहे. म्हणजे महाराष्ट्रातलेच 100 वर्षापूर्वीचे वा.कृ. वझे यांनी भारतीय शिल्पशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलं. आपल्या वाचनात असेल, वाचनात नसेल तर मुद्दाम वाचा. म्हणजे प्राचीन संहितेमध्ये कोणकोणत्या प्रकारची शिल्प, म्हणजे त्यांनी तर इतकी चिकित्सा केलेली आहे की कोणत्या, म्हणजे तिथं निसर्गाचा विचार केलाय, पर्यावरणाचा विचार केलाय आणि मानवाचा विचार केलाय. बांधकाम कसं असावं, ठोकळेबद्ध नसावं आणि निसर्ग, माणूस आणि पर्यावरण याच्यातलं सौंदर्यदृष्टी ही विकसित होते. असं तेव्हापासून आपल्या परंपरेत जे म्हटलेलं आहे, ती परंपरा स्थापत्यशास्त्रातली हे त्याची तर गावोगाव उदाहरणं आहेत. जी वेगवेगळ्या ठिकाणची देवालयं आहेत, मंदिरं आहेत, 1000 वर्षापूर्वीची जी नगरं आहेत त्या नगराच्या रचना आहेत, रस्ते जे आहेत. आपण मुद्दाम त्या पुस्तकाचं नाव आहे सार्थवाहक. म्हणजे अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, अर्थाचं वहन करणारे म्हणजे प्रवासी, म्हणजे उद्योगवाले, उद्योगधंदेवाले. या उद्योगधंद्यासाठी भारतामध्ये किती, ज्याला आपण राजमार्ग म्हणतो, आज हायवे जे म्हणतो, ते हायवे किती प्रकारे आहेत याची साधारण उदाहरणं सार्थवामध्ये मोतीचंद्रांनी दिलेली आहेत. मराठीत हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. नॅशनल बुक ट्रस्टनं पुन्हा एकदा प्रकाशित केलं आहे 74 नंतर. मुद्दाम वाचा. म्हणजे स्थापत्य असेल, या सगळ्यामध्ये भारतीयांचा जो विचार आहे तो कालानुरूप, काल सुसंगत, निसर्गाला पूरक अशा प्रकारे कसा होईल, मला वाटतंय भारतीयते पुढं हे आव्हान आहे.
आपल्याला आणखी एका मुद्दाम व्यक्तीचा उल्लेख करणाऱ्या आपल्यापैकी अनेकांना नाव ठाऊक नसेल, ते म्हणजे पंडित आनंद कुमारस्वामी. हे पंडित आनंद कुमारस्वामी जे आहेत ते मुळात सिलोनमधले आहेत. त्यांचा मृत्यू 1947 ब्रिटन किंवा अमेरिकेत झाला. या मधल्या काळामध्ये सिलोन म्हणजे श्रीलंका, भारत आणि अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांची जी निरीक्षणं आहेत ती निरीक्षणं मराठी पुस्तकामधनं प्रकाशित झाली आहेत. त्या पुस्तकाचं नावही सांगतो, आनंद कुमार स्वामी व्यक्ती आणि विचार. हा मुळात तत्वज्ञ माणूस, नुसता तत्वज्ञ नव्हे तर वेगवेगळ्या सौंदर्यशास्त्रामध्ये अत्यंत गहन विचार करणारा माणूस. मग ते शिल्पशास्त्र असेल, चित्रकला असेल, संगीत असेल, वेगवेगळ्या कलामध्ये निष्णात जाणकार असणारा माणूस. या माणसानं तो 1947 साली त्याची इच्छा होती की भारतामध्ये जाऊन आपण एक स्वतंत्र संग्रहालय, वस्तुसंग्रहालय आपण इथं तयार करावं. त्याच्याकडं प्रचंड वस्तू होत्या आणि त्या वस्तुसंग्रहालयाच्या अभ्यासातून भूतकालीन भारताचं आणि भविष्यकालीन भारताचं दर्शन घडावं अशी आनंद कुमार स्वामींची इच्छा होती. त्यांनी त्याप्रमाणे तिथल्या विद्यापीठामध्येही सांगितलं. 15 ऑगस्ट नंतर काही दिवसातच त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते 1-2 महिन्यात ते गेले. त्या विद्यापीठाच्या आवारात त्यांच्या घरातच ते गेले. त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतीय स्वातंत्र्य या संबंधामध्ये आणि भारतानं कोणत्या दिशेनं जायला पाहिजे याच्याबद्दल जे विचार व्यक्त केले ते विचार त्यांचा एक मुद्दा आहे. तो मुद्दा तेवढा मुद्दाम शेवटचा वाचून दाखवतो आणि आपल्याला या विषयाचं महत्त्व पुन्हा एकदा कळेल. म्हणजे पंडित आनंद कुमार स्वामी आपल्याला रवींद्रनाथ टागोर ठाऊक आहे, त्याच्याच तुलनेचे तितकेच सक्षम, तितकेच वेगवेगळ्या कलामध्ये निष्णात असणारे आनंद कुमार स्वामी भारताला फार थोड्या लोकांना म्हणजे अभिजनातल्या काही लोकांना ते परिचित राहिले, बाकी सगळ्यांना ते अज्ञात राहिले. त्यांचं चरित्र वाचलंच पाहिजे. तर या आनंद कुमार स्वामींनी स्वातंत्र्यानंतर जे भारताच्या भविष्यकालीन प्रगतीबद्दल त्यांनी जे उद्गार काढले, ते जे विषय व्याख्यान दिलं, आपले विचार निबंधाच्या मार्फत व्यक्त केले, त्यात ते असं म्हणतात की राष्ट्रीय स्वातंत्र्याकडं केवळ राजकीय आणि आर्थिक प्रश्नाच्या अनुरोधाने पाहण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध त्यांनी धोक्याची सूचना दिली. एवढंच नव्हे तर भारताचं जीवन आणि भारतीय संस्कृती याच्या अधिष्ठान आपल्याला अर्थ ठाऊक आहे, याच्या अधिष्ठानाचं यथार्थ आणि पूर्ण आकलन करून घेऊन त्याच्यावर आधारित देशाची भावी पुनर्रचना करावयास पाहिजे. म्हणजे आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य मिळालं एवढंच नव्हे तर आमचं भारतीय जीवन आणि भारतीय संस्कृती, हे भारतीय जीवन आणि भारतीय संस्कृती याचं जे अधिष्ठान आहे भारतीय तत्त्वज्ञान, त्या भारतीय तत्त्वज्ञानाचं आकलन करून त्याच्या प्रकाशामध्ये आपण आपली वाटचाल केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार हा आनंद कुमार स्वामींनी व्यक्त केला. मला वाटतं गेल्या 50-55 मिनिटामध्ये की भारतीयत्व आणि भारतीयकरण म्हणजे काय, भारतीयकरण म्हणजे काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारे 3-4 मुद्द्यातून सांगण्याचा प्रयत्न केला. पुढच्यामध्ये नेमकं शिक्षणाचं भारतीयकरण म्हणजे काय अपेक्षित आहे, शिक्षणाचा इतिहास बघता बघता आपल्याला तो विचार पूर्ण करून हा विषय आपल्याला संपवता येईल. मला वाटतं हा विचार केवळ शिक्षणशास्त्राचाच नाही, सामान्य भारतीयाच्या ज्याला दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या समस्येसह
कला परंपरा सर्वासह जे जगावं लागतं त्यानं भारतीयत्वाचा विचार पुन्हा आपल्या आपल्या पद्धतीनं करण्याची गरज आहे. मला वाटतं एवढंच सध्या पुरे. आपण सर्वांनी शांतपणानं कोणी या मोबाईलच्या भाषेत लेफ्ट न करता ऐकून घेतलं. सर्वांना धन्यवाद. पुन्हा भेटूया. नमस्कार.